2 तास मी बेशुद्ध होतो. मी डोळे उघडले तेव्हा मी एका अतिशय आलिशान खोलीत होतो. मी ज्या पलंगावर झोपलो होतो तो खूप लुसलुशीत होता. मग मी पाहिले की माझ्यासमोर एक सोफा होता आणि त्यावर 2 मुली बसल्या होत्या. जेव्हा मी त्या मुलींना पाहिले तेव्हा मी घाबरलो, कारण त्या मुली त्याच्याशिवायच होत्या. त्यांच्याकडे पाहून मला असे वाटत होते की त्या सिनेमाची शूटिंग चालू आहे. त्या 2 मुली एकमेकांशी काहीतरी बोलत होत्या, पण मला त्यांची भाषा समजत नव्हती. मग एक मुलगी माझ्याकडे आली आणि तिने मला ग्लासमध्ये पाणी आणि काही गोळ्या आणून दिल्या आणि म्हणाली, "या गोळ्या घे." मी म्हणालो, "मी खाणार नाही." "हे कोणत्या प्रकारच्या गोळ्या आहेत?" मग ती मुलगी म्हणाली, "हे गोळ्या खाल्ल्यानंतर तू आम्हा दोघांबरोबर जास्त वेळ करू शकशील." मी म्हणालो, "मी हे गोळ्या खाणार नाही." मग ती मुलगी म्हणाली की जर तू हे गोळ्या खाल्ल्या नाहीस तर तुझ्यासाठी चांगले होणार नाही. मग त्यांच्या भीतीने मी त्या गोळ्या खाल्ल्या. गोळ्या खाल्ल्यानंतर माझ्या शरीरात काय झाले मला माहीत नाही. मला ते सर्व करावेसे वाटू लागले. मी म्हणालो की तुम्ही लोक मला जाऊ द्या, माझ्या घरचे माझी वाट पाहत असतील. तर त्या मुली म्हणाल्या की तू जा, पण आधी आमचे स्वप्न पूर्ण होऊ दे. मी त्यांच्यासमोर रडू लागलो, पण ते माझे अजिबात ऐकायला तयारच नव्हते. त्यानंतर त्या मुलींनी माझे हातपाय बांधून मला बेडवर झोपवले. मग त्या 2 मुली पूर्णपणे त्या झाल्या आणि एकापाठोपाठ माझ्यासोबत. मित्रांनो, आजची गोष्ट थोडी वेगळी आहे. अवश्य ऐका, कारण आजची कथा खूप रोमांचक आहे आणि या कथेतून तुम्हालाही बोध मिळेल. आजच्या कथेत मी कामावून परत येत असताना 2 श्रीमंत कुटुंबातील मुलींनी माझे अपहरण केले आणि मला त्यांच्या घरी नेले आणि माझ्याबरोबर एकापाठोपाठ एक करू लागले. मित्रांनो, मी नांदेडचा आहे, पण आता मी पुण्यामध्ये माझ्या घरच्यांसोबत भाड्याने राहत आहे. इथे मी एका कारखान्यात काम करायचे आणि माझ्या घरच्याचे पोट भरायचे. माझी बायको थोडी लोभी प्रकारची बाई होती. ती मला रोज काही ना काही हट्ट करायची, पण मी तिचे काही ऐकत नव्हतो. मी ज्या भागात राहत होतो त्या परिसरात सर्व सुशिक्षित लोक राहत होते. मी सकाळी 7 वाजता कारखान्यात जायला निघायचो आणि संध्याकाळी 4 वाजता घरी परत यायचो. एके दिवशी मी कारखान्यातून परत येत होतो. मग रस्त्यावर शांतता पसरलेली होती. मग माझ्या शेजारीच एक कार आली. त्या गाडीची काच खाली आली होती आणि एका मुलीने मला आतून हाक मारली. मी गाडीकडे गेलो तेव्हा मला त्या गाडीत बसलेल्या 2 मुली दिसल्या. एका मुलीने मला स्लिप दाखवली आणि म्हणाली, "हा पत्त्यावर जायचे आहे. तुम्हाला काही माहीत असेल तर सांगा." मी म्हणालो, "मॅडम, मला इथलं काहीच माहिती नाही. मी तर माझ्या कामावरून परत जात आहे." मग दुसऱ्या मुलीने अचानक माझ्या चेहऱ्यावर थंडगार काहीतरी फेकले. मला काही समजण्याआधीच मी बेशुद्ध झालो होतो. साधारण 3 तासानंतर मी भानावर आलो होतो. मी पाहिले तर मी एका मोठ्या आलिशान खोलीच्या आत होतो. त्या घरात एक एक करून सर्व मौल्यवान वस्तूच होत्या. मी जे काही पाहत होतो ते मी माझ्या आयुष्यात कधीच पाहिले नव्हते. मग मी पाहिले की सोफ्यावर 2 मुली बसल्या होत्या. त्या मुलींना पाहून मी घाबरलो होतो. त्या मुली एकदम तशाच होत्या. मी म्हणालो, "तुम्ही मला कुठे घेऊन आला आहात?" मग एक मुलगी म्हणाली, "आजची रात्र तू तुझ्या आयुष्यात कधीच विसरू शकणार नाहीस, कारण आज तू आम्हा दोघांबरोबर मजा करशील." मी म्हणालो, "मला घरी जाऊ द्या, मला काही करायचे नाही." मग एक मुलगी मला धमकावू लागली आणि म्हणाली, "शांतपणे आमची गोष्ट मान्य कर, नाहीतर आम्ही तुला इथून गायब करून टाकेन. मग तू कधीच घरी जाऊ शकणार नाहीस." त्यांचे बोलणे ऐकून मी शांत झालो. त्यानंतर त्या दोघी मुलींनी बारीबारीने पूर्णपणे तशा झाल्या आणि एक एक करून माझ्याबरोबर ते करू लागल्या. एक प्रकारे मलाही खूप मजा येत होती, पण मला पण खूप भीती वाटत होती. त्या मुली रात्री 4 वाजेपर्यंत माझ्यासोबत असेच करत होत्या. माझी अवस्था खूप वाईट झाली होती.
त्यानंतर ज्या प्रकारे तिने माझे हातपाय बांधून आणले होते त्याच प्रकारे त्याने मला रस्त्यावरच सोडले. त्यानंतर मी खूप नर्वस झालो होतो. मी तिथून पळत माझ्या घरी पोहोचलो आणि जेव्हा मी माझ्या घरच्यांना हा प्रसंग सांगितला तेव्हा ते सर्वजण अस्वस्थ झाले. माझी बायको म्हणाली, जे झाले गेले ते जाऊ द्या, निदान त्या मुलींनी तुमच्यासोबत काही केले तर नाही. त्यांना हवं असतं तर ते काहीही करू शकत होते. मग दुसऱ्या दिवशी मी याबद्दल तक्रार करण्यासाठी पोलीस स्टेशनला पोहोचलो. पण मी असा विचार करून वापस आलो की पोलीसवाले माझे काहीच ऐकणार नाहीत. असा विचार करून मी पोलीस ठाण्याच्या बाहेरूनच परत आलो. मग त्या दिवसानंतर जेव्हाही मी कामावरून परत येतो तेव्हा वाटेत मी खूप सावध असतो. काही दिवस निघून गेल्यावर ही बातमी हळूहळू मोबाईलच्या मार्फत पसरली आणि जेव्हा ही बातमी महाराष्ट्र पोलिसापर्यंत पोहोचली तेव्हा त्यांनी त्या ठिकाणचे CCTV फुटेज तपासण्यास सुरुवात केली. कारण त्या मुलींसाठी हे कॉमन गोष्ट होती. त्यांना एकटा साधा माणूस दिसला की ते त्याला आपला बळी बनवत होते. मित्रांनो, ही गोष्ट सांगण्याचा हेतू कुणाला त्रास देणे अथवा कुणाचे मन दुखावणे नाही, फक्त तुम्हाला सावध करणे हाच आहे. मित्रांनो, तुम्हाला ही स्टोरी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा आणि अशाच मोटिवेशनल कथा पाहण्यासाठी आपल्या R1 मराठी कथा या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.